Hello friends, let us begin with the next unit, that is short stories. We have to learn two short stories. One is the Barbers Trade Union and second one is the Moti. Let us begin with Moti. Moti is the name of dog, pet, Padiu. And this short story Moti is by Sunil Kumar Naveen. Moti is a moving short story from a child's point of view. Sunil Kumar, the writer, when he was a child, this story describes the writer's childhood days, and the motive was his favorite dog. So, through a child's point of view, this story is described. During summer, the child visits his grandparents, where he madly falls in love with Moti. Grandparents, grandparents. During the summer, he visited and there he found मोती. आपल्या आजोबांकडे समर सुट्ट्या घालवण्यासाठी नेहमी वी आल्सो यूज टू गो टू मामाच्या हाऊस, मामाच्या गावाला जाऊया. सेम ग्रँडपॅरेंट्स त्यांच्या घरी जायचे ते. तर वन ड्युरिंग सच समर ही मेट विथ मोती डॉग, पेट, पाळीव प्राणी. And he fell in love with Moti so much madly that he always thought about Moti. So incident begins with the morning. The scene is the morning scene when all were at his grandparents' house, and now this is time to leave his grandparents' house. ओके, सकाळ सकाळची वेळ आहे आणि त्यांना आता ते त्यांचं घर सोडून आपापल्या आपल्या गावी जायचं होतं. सो लेट अस बिगिन विथ द lesson or short story. Get up, all of you, or we will miss the 9 a.m. train. The sharp cry of mother fell into our ears. सकाळी when we were in the sleep, एकदम सकाळ सकाळी जेव्हा आम्ही सगळे झोपेत होतो. Get up, all of you, or we will miss the 9 a.m. train. The sharp cry of mother fell into our ears. आमच्या कानामध्ये मदरचा, आईचा आवाज घुमू लागला. कसा? गेट अप, लवकर उठा, ऑल ऑफ यू, और वी विल मिस द 9 a.m. ट्रेन. 9 वाजताची सकाळची ट्रेन. आता इन दोज डेज ट्रेन्स और बस, टाइम ऑफ ट्रेन्स और बसेस वेअर व्हेरी मिनिमम. खूपच कमी वेळात यायच्या ट्रेन्स. सो 9 a.m. ट्रेन, एखाद्या ठिकाणाहून समजा एखाद दिवशी ट्रेन आली आणि दुसऱ्या संध्याकाळी गेली, अशा प्रकारचे ट्रेनचे शेड्यूल असायचे आधी सुरुवातीला. नाव सो 9 a.m. ट्रेन दे शुड नॉट मिस. सो रायटर सुनील्स मदर क्राईड, जोरात ओरडली, गेट अप ऑल ऑफ यू, लवकर उठा, अँड वी हॅव टू गो and we should not miss the train of 9 a.m. and we got up startled. म्हणजे झोपेतून लवकर असं उठलो आणि we startled म्हणजे confused, surprised. We got up startled after a month long stay. 1 महिन्याच्या स्टे नंतर, after a long stay of 1 month, we with our grandparents in the village Bachauta, I think MP, Madhya Pradesh. Bachauta, in the village Bachauta, with our grandparents in the village. So the writer with his family spent 1 month in the house of his grandparents in the village Bachauta. We were leaving for Sahebpur Kamal. Now we were leaving for means we were going to Sahebpur Kamal. Next another place, Sahebpur Kamal, where our mother was employed as the head mistress of a middle school. जिथे आमची आई HM आहे, हेड मिस्ट्रेस ऑफ अ मिडल स्कूल. आहे का मिडल स्कूल 5 to 7, 5वा ते 7वा वर्ग, मिडल स्कूल, हेड मिस्ट्रेस. सो वी हॅड टू हरी, आम्हाला लवकर घाई करायची होती.
She was busy in collecting cloths and other necessities from different corners of the village house. We had ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या, तर शी वॉज बिझी इन कलेक्टिंग क्लॉथ्स अँड अदर थिंग्स फ्रॉम व्हेरियस डिफरंट कॉर्नर्स ऑफ द लार्ज हाऊस वी हॅड. मोठा हाऊस होता गावचा आमचा. शी वूड शाऊट इन द मिडल, आणि मध्ये मध्ये मदर ओरडायची, वेअर इज द प्लास्टिक बास्केट, म्हणजे हे कुठे आहे ते कुठे आहे, तर मध्ये मध्ये ओरडायची. वेअर इज द प्लास्टिक बास्केट, आय आस्क्ड यू टू कीप सुनील, सुनील तुला मी व्यवस्थित ठेवायला सांगितलं होतं. वेअर इज दॅट प्लास्टिक बास्केट. इवन शूज अँड चप्पल्स कुठे आहेत. आय केप्ट नियर द सॅक ऑफ राईस इन बाबूजीज रूम आर मिसिंग, बाबूजीच्या रूमजवळ मी ठेवल्या होत्या त्या सॅक ऑफ राईस, तांदळाच्या किंवा धान्य जे काय असेल त्याच्या जे पोती होती, तर त्याच्याजवळ ठेवलं होतं. आय केप्ट नियर द सॅक ऑफ राईस इन बाबूजीज रूम आर मिसिंग शूज अँड चप्पल्स आर मिसिंग. वेअर आर शूज अँड चप्पल्स. शी फॉन्डली कॉल्ड ग्रँडपा ॲज बाबूजी. ग्रँडपा म्हणजे माझ्या आजोबांना ती काय म्हणायची, बाबूजी. वी ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स रॅन टू हर हेल्प, आणि सगळे आम्ही झोपेतून उठून तिच्या मदतीला धावलो. ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स रॅन टू हर हेल्प. ॲज वी वेअर कलेक्टिंग थिंग्स अँड कीपिंग देम इन द वरांडा. ॲज वी वेअर कलेक्टिंग थिंग्स, आणि सगळे वी वेअर ऑल बिझी इन कलेक्टिंग थिंग्स, वेरियस थिंग्स, अँड कीपिंग देम इन द वरांडा. सगळ्या गोष्टी आणून आम्ही वरांड्यामध्ये वी स्टार्टेड कीपिंग द थिंग्स इन द वरांडा. मोती अवर लविंग पेट रीच देअर वॅगिंग हिज टेल, आणि एवढ्यामध्ये मोती केम, मोती द डॉग, अवर लविंग पेट रीच देअर तिथे पोचला, वॅगिंग हिज टेल आपली शेपटी हलवत होता आणि तिथे पोचला. ॲज आय केअर्स्ड हिम he stood on his hind legs and raised his fore ones trying to reach my hands. जसं मी त्याला हात लावला प्रेमाने कुरवाळलं. ॲज आय केअर्स्ड हिम टच विथ लव, ही स्टूड ऑन हिज हाइंड लेग्स, मागच्या पायावर तो उभा झाला आणि पुढचे जे पाय आहे, अँड रेस्ड हिज फोर वन्स ट्राईंग टू रीच माय हँड्स, माझ्या हातापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ही वॉज ट्राईंग. आय जेंटली टूक देम अँड लिफ्टेड हिम अप, आणि त्याला मी त्या समोरच्या पायाला पकडलं आणि त्याला वर उचललं. लिटिल चिल्ड्रन यूज टू डू, तुम्ही सुद्धा करत असाल. इफ यू हॅव डॉग्स विल बी लिफ्टेड हिम अप. आय सेड वी आर गोईंग अवे फॉर अ फ्यू मंथ्स फ्रॉम यू मोतीसोबत बोलत होतो मी. आय सेड वी आर गोईंग अवे फॉर अ फ्यू मंथ्स फ्रॉम यू मोती आम्ही काही महिन्यासाठी चाललो आहोत. सो मोती सिम्पली लुक्ड. नाउ वी विल रिटर्न ड्युरिंग द पूजा वॅकेशन्स, दुर्गा पूजा. ड्युरिंग द पूजा वॅकेशन्स वी विल रिटर्न. देन युअर फ्रेंड विल बी विथ यू अगेन, पुन्हा तुझा मित्र हा सुनील विल बी विथ यू अगेन. मोती सिम्पली लुक्ड पेनिट्रेटिंगली इन टू माय आईज. ही डिडंट अंडरस्टँड एनिथिंग, ओनली ही लुक्ड इन टू माय आईज. मोती became my favorite since we had come to stay with our grandparents during summer. उन्हाळ्यात या एका महिन्यामध्ये मोती became my favorite during this stay with our grandparents during summer. Every morning, रोज सकाळी काय करायचो आम्ही, every morning we would go together to the hillside. जवळपासच्या टेकडीच्या जवळ आम्ही जायचो. टू द hillside. I walking and he frolicking, म्हणजे तो खेळत बागडत यायचा आणि I was walking and he was playing, running sometimes. At the foot of the hill there were berries which I would be collecting and he would be busy in finding rats for breakfast. सकाळ सकाळी जे ॲट द फूट ऑफ द हिलच्या पायथ्याशी जे काही बेरीजचे झाड होते, बोरांचे झाड, देअर वेअर बेरीज विच आय वूड बी कलेक्टिंग, जे मी पडलेल्या बेरीज आय वूड बी कलेक्ट करायचो. अँड ही वूड बी बिझी इन फाइंडिंग रॅट्स, आणि तो उंदरं शोधायचा फॉर ब्रेकफास्ट, उंदीर त्याच्या ब्रेकफास्टसाठी. समटाइम्स आय वूड टेक हिम टू द हिल टॉप फ्रॉम वेअर वी विल बी वॉचिंग द स्मॉल हट्स lying around the foot of the hill, the rising sun and the sunset. Sometimes कधी I take him to the hilltop, वर जात होतो आम्ही, and from where, जिथून, we would be watching the small huts, तिथून खाली ज्या
at the foot of the hill, hillच्या पायथ्याशी there were huts. So these huts were looking small. So from that upside at the top of the hill, we looked small huts, लहान लहान झोपड्या पाहत होतो, and the rising sun, उगवता सूर्य, and the sunset sometimes, and the sunset. Occasionally I asked him, how do you like the rising sun, मोती? कधी कधी त्याला विचारायचं, मी बोलत असतो. He did not speak, but I used to speak to मोती. How do you like the rising sun, मोती? मोती, तुला सूर्य, उगवता सूर्य कसा दिसतो? Then मोती would look blank. फक्त तो blankly बघायचा. He looked blank as he could not speak. The sky would turn into crimson red. सकाळ सकाळी crimson reddish, the sky would turn into crimson red. जसा sun was coming, rising, so before the sunrise there was the crimson reddish color in the sky. So the reddish yellow clouds, मग ते जे whatever clouds were in the sky ते सुद्धा reddish yellowish दिसायचे. So the reddish yellowish clouds took forms of hunchbacked camels. त्या clouds मध्ये वेगवेगळे shapes असायचे. When we were child, जेव्हा आम्ही चिल्ड्रन असायचो होतो, त्यावेळेस आम्ही सुद्धा ही गंमत करायची. कोणती? We used to see in the clouds the different animals, sometimes elephant, sometimes camel, peacock, cat, dog, horse. So this was a very funny playtime during the childhood days. So he also used to see in the cloud different forms of hunchbacked camels, अशी उंच पाठ असलेला camels, elephants with long trunks, मोठा ट्रंक सोंड असलेला elephant, and dinosaurs with giant bodies and long tails, आणि मोठे भयानक असे डायनासोर सुद्धा आम्हाला we used to see in the clouds. Okay. The sky would turn. Okay, long tails. I asked, Moti, do you also see these forms? They look so beautiful. Moti, do you also see these forms? हे वेगवेगळे animals, different types of animals. Do you see, Moti? They look so beautiful. किती सुंदर दिसत आहेत. He would simply wag his tail. फक्त तो आपली शेपटी हलवायचा. I cursed him as insensitive. तुला काहीच समजत नाही मोती. You don't understand anything. असं त्याला ओरडत असं मी. A couple of hours later, 2 तासानंतर जवळपास, near about after 2 hours, when we had sumptuous sightseeing, beautiful sightseeing, whatever scenes we used to see uh, before the sunrise or during the sunrise from the hilltops, ते झाल्यानंतर after that we would return home. आम्ही घरी येत होतो. At breakfast we would be together. We used to do breakfast together, me and Moti. I would not forget him at lunch or dinner. Lunch असो, breakfast असो, dinner असो, anything. I would not forget him. मी विसरत नव्हतो मोतीला. बिफोर गोइंग टू बेड आय मेड शुअर दॅट ही टू हॅड अ कम्फर्टेबल बेड. रात्री झोपते वेळेस मी आय यूज टू मेक शुअर मायसेल्फ दॅट वेदर मोती गॉट कम्फर्टेबल बेड. मोतीला बरोबर कम्फर्टेबल बेड मिळाला की नाही झोपायला, दॅट आय यूज टू मेक शुअर बिफोर स्लीपिंग. दस अ होल मंथ रोल्ड बाय. आणि अशा पद्धतीनं द होल मंथ, पूर्ण महिना गेला. Can we take Moti with us, mother? I asked. Now we were in hurry to go to the railway station, and all were busy in collecting the things. And अचानक तो मोती आल्यानंतर I asked mother, can we take Moti with us, mother? Mother, आपण मोतीला घेऊन जाऊ का आपल्याकडे? No, my son. A small house there. There is only very small house and hardly spare time. आपल्याला वेळही मिळत नाही. You will go to schools and I will go to school, and who will take care of Moti? And it is a very small house. We can't afford to keep him peacefully at all.
त्याला आपण पीसफुली तिथे ठेवू शकत नाही, काळजी घेऊ शकत नाही. मदर स्नब्ड मी, मदर रिफ्युज्ड मी, माय हार्ट सँक, आय बिकेम सॅड, ग्लूम writ large on my face. There was a gloomy atmosphere, and I became very sad, and this sadness can be seen on my face. I patted him on his head, त्याच्या डोक्यावर मी थोपटलं. आय पॅटेड हिम ऑन हिज हेड अँड सेड, मोती आय एम सॉरी, मी तुला नेऊ शकत नाही. वेन वी कम बॅक फॉर द पूजा वॅकेशन्स, जेव्हा पूजा वॅकेशन्सला मी परत येईन, वन्स अगेन वी विल बी टुगेदर एन्जॉईंग द प्लेजर्स ऑफ द सनशाईन अँड शॉवर्स ऑफ द रेन. आय प्रॉमिस, मी तुला प्रॉमिस करतो की वेन आय विल रिटर्न अगेन ड्युरिंग द पूजा वॅकेशन्स, then we will again enjoy the things, various pleasures. The yearning eyes of Moti had deeply moved me. I became very sad to see the eyes of Moti. मोतीचे आईज पाहून पुन्हा मी सॅड झालो. रेल्वे स्टेशन वॉज अ माईल अवे फ्रॉम माय विलेज. रेल्वे स्टेशन वॉज अ माईल अवे फ्रॉम माय विलेज. आमच्या गावापासून किती दूर होता? अ माईल, अ मील, एक मील दूर. एक मील म्हणजे जवळपास 3 किलोमीटर्स. We had handy luggage to walk with to the station. We had handy luggage, म्हणजे हातामध्ये कॅरी, we could carry easily the luggage. So handy luggage to walk with to the station. Grandpa, grandma, uncles, aunts and cousins all came up to veranda. सगळे बाहेर निघाले वरांडामध्ये see off करायला, बाय करायला. To the veranda to see us off. See off म्हणजे बाय बाय करणं. As an hour to the elders, as an honor to the elders, we touched their feet. प्रत्येकांच्या पाया पडलो. And in return we got their warm kisses and blessings. त्यांनी kisses and blessings दिले आम्हाला. Grandpa took out a 10 rupee note and gave us for candies चॉकलेट साठी त्यांनी grandpa took out a 10 rupee note, 10 रुपयाचा नोट माझ्या हातात दिला. 10 rupees at that time had good value. Now 10 rupees is nothing. Hurry up or we will be too late to get the train, father warned. आणि at last बाबा ओरडले, काय? हरी अप, लवकर घाई करा, और वी विल बी टू लेट. हे पाया पडणे वगैरे ते राहू द्या, सोडा. विल बी टू लेट टू गेट द ट्रेन. फादर इज ऑलवेज लाईक दिस. वडील नेहमी असेच असतात, चला लवकर, सोडा ते बाकीच्या. विल बी टू लेट टू गेट द ट्रेन. ट्रेन नाही तर निघून जाईल. फादर वॉन्ट दॅट इट वॉज टाईम वी स्टार्टेड. आणि मग आम्ही जायला निघालो. नाऊ व्हॉट हॅपन टू मोती ॲज वी स्टार्टेड. जसं आम्ही जायला निघालो, व्हॉट डीड मोती डू? काय वाटतं तुम्हाला? सेम एक्सपिरियन्सेस यू माइट हॅव एक्सपिरियन्स ड्युरिंग युअर चाइल्डहुड डेज. अशा प्रकारचे काही अनुभव आले असतील. कुत्रा काय करतो जेव्हा पाहुणे जायला निघाले तेव्हा? द सेम थिंग हॅपन. सो again, what is described in the lesson we will see in the next lecture.